राज ठाकरे यांच्या विरोधात जनहित सर्वोच्च न्यायालयात याचिका। कथित भाषण हिंदी भाषेवरून राज ठाकरेंवर एफआयआर दाखल करा, जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे। राज ठाकरेंची मराठीच्या मुद्द्यावर भूमिका ठाम। मनसेचे नेते हेमंत संभोस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्यासोबत मनसेचे नेते हेमंत संभोस आहेत। नेमकं या याचिका दाखल करण्यामागे मनसेला काय म्हणायचं आहे, मनसेची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत। तुम्ही सगळं ही बातमी वाचली असेल तर काय पहिली प्रतिक्रिया आहे जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याबद्दल? सर्वात पहिले मी न्यायदेवतेचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी निपक्षपातीपणे ह्या याचिकेकडे बघितलेलं आहे आणि ही याचिका फेटाळून लावलेली आहे, कारण त्यांना त्यात काहीही तथ्य आढळलेलं नाही। जे उपाध्याय ही याचिका दाखल करतायत, मला त्यांना सांगायचं आहे की त्यांनी थोडासा इतिहासाचा अभ्यास करावा। ते वकील आहेत पेशानी, तर मग त्यांनी तो अभ्यास करावा आणि त्याबद्दल ती याचिका त्यांनी दाखल करायला हवी होती की न्यायपालिका जी आहे ती हा असा कारभार करू शकते, परंतु केंद्रात बसलेले जे सो कॉल्ड राज्य सरकार जे सत्तेतले आहेत, मोठा शेख आणि छोटा शेख आणि त्यांचे इथले सरदार, यांना हे नकोय आणि ते न्यायदेवतेला न्यायपालिकेला आपल्या ककोटीत बांधून कारभार करायला लावतात। तुम्ही जर का तो मेळावा आणि ते भाषण जर नीट बघितलं असेल, त्याच्यामध्ये राजसाहेब असं म्हणाले की जे परप्रांतीय मराठीचा द्वेष करतील, मराठीची अवहेलना करतील आणि स्वतःचा अजेंडा राबवायला जातील, अशांच्या कानाखाली मारायला पाहिजे आणि मारायलाच पाहिजे। या राजसाहेबांवरती याचिका दाखल झाली की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये याची चर्चा होते आणि मग मागणी होते राजसाहेबांना अटक करा, राजसाहेबांना अटक करा। अहो, खायचा खाऊ आहे हे सगळे चोंबाळे जे आहेत, या चोंबाळ्यांना काय असं वाटतं हे असं केलं म्हणजे झालं लगेच। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।